भारत स्वतःच हल्ला करतो, लोकांना मारतो आणि आरोप पाकिस्तानवर करतो। शाहिद आफ्रिदीचे अकलेचे तारे तर त्या विदूषकाचं का नाव घेता, असदुद्दीन ओवैसींचा सवाल। दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानचा युद्धाचा तोरा, चीनकडे मागितलं तब्बल 10 अब्ज युनांचं कर्ज। भारत फ्रान्सकडून 26 राफेल मरीन विमानं विकत घेणार, 63,000 कोटींचा सर्वात मोठा संरक्षण करार। बाहुबली राफेल भारताच्या ताफ्यात येणार, भारताच्या करारानंतर पाकचा थरथराट। पाकिस्तान भारतापेक्षा 30 वर्ष मागे, पाकिस्तानची परिस्थिती अतिशय बिकट। नेत्यांनी वायफळ बडबड करू नये, एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी खडसावलं। या हल्ल्याचं कोणीही समर्थन करणार नाही, काश्मीरच्या प्रत्येक गावात हल्ल्याचा निषेध। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं विधानसभेत वक्तव्य। 26 वर्षानंतर काश्मीरमध्ये संतापाची लाट असल्याचंही म्हणणं। हिंदूंचं नाव विचारून गोळ्या मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का? विजय वडेट्टीवारांच्या सवालानं गदारोळ। मृतांच्या कुटुंबियांच्या जखमीवर मीठ चोळू नका, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। ईडी ऑफिसच्या आगीच्या घटनेनंतर संशयाचा धूर, आग लागली की लावली गेली। दमानी यांना संशय तर गोलमाल है भाई, सब गोलमाल है म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला। ₹2100 देऊ असं म्हटलंच नव्हतं, लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून मंत्री नरहरी झिरवाळांचा नवाच दावा। तर लाडक्या बहिणींचा विसर पडलेले खोटारडे भाऊ आव्हाडांचा सरकारवर टीकास्त्र। बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होणार, भाडेवाढीला मुंबई महापालिकेची मंजुरी। मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार।